नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 30 ऑगस्ट 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अगदी महत्त्वाचा असेल, अगदी छोटासा व्हिडिओ असेल, काळजीपूर्वक ऐका. यातून तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, ऑगस्ट 2025मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर असेल 29 ऑगस्ट. तर ऑप्शन सी याचं उत्तर असेल 29 ऑगस्ट. ओके, तर 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला गेला. ओके, तर बघा, थोडीशी माहिती पाहूया त्याबद्दल. या दिवशी हॉकीचे जादूगार म्हणजेच मेजर ध्यानचंद यांची जयंती असते. ओके, तर 29 ऑगस्ट रोजी मेजर ध्यानचंद यांची जयंती असते आणि 2012पासून भारतात हा दिवस अधिकृतपणे राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा दिवस 2012पासून साजरा केला जात आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. पाहूयात आपण पुढचा क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 2 आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यामध्ये मेड इन इंडिया बॅटरी इलेक्ट्रिक वाहन विताराचे हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोड प्लांटचे उद्घाटन केले आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन ए, गुजरात. ओके, तर गुजरात या राज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे उद्घाटन केले आहे. ओके, तर बघा, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे, ऑगस्ट 2025मध्ये कोणत्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीने भारताचा पहिला लर्निंग प्रोग्राम लॉन्च केला आहे? तर बघा, याचं उत्तर असेल ऑप्शन सी, ओपन ए आय. तर ओपन ए आय या कंपनीने ऑगस्ट 2025मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीने पहिला लर्निंग प्रोग्राम लॉन्च केला आहे. ओके, तर ऑप्शन सी याचं उत्तर असेल ओपन ए आय. बघा विद्यार्थी मित्रांनो, ओपन ए आय ही एक अमेरिकन कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स संशोधन संस्था आहे, जिची स्थापना डिसेंबर 2015 रोजी झाली होती. तर तिचं मुख्यालय आहे सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, USA मध्ये, म्हणजेच अमेरिकेमध्ये. ओके, माहिती लक्षात ठेवा. पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 4 आहे, 2025मध्ये दिल्लीमध्ये मादक पदार्थाच्या तस्करीविरोधात DRI ने कोणते ऑपरेशन चालवले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए, ऑपरेशन रेनबो. ओके, तर ऑपरेशन रेनबो हे याचं उत्तर असेल. ओके, तर बघा, थोडीशी माहिती पाहूयात आपण. DRI म्हणजे भारतातील डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स. ओके, म्हणजेच याला म्हणतात महसूल गुप्तचर संचालनालय. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागातील एक गुप्तचर आणि तपास यंत्रणा आहे, जिची स्थापना 4 डिसेंबर 1957. ओके, तर 4 डिसेंबर 1957 रोजी झाली होती. तिचं मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. ओके, तर बघा, DRIची कामे काय आहेत बघूयात आपण. तस्करी आणि आर्थिक गुन्हे थांबवणे, तसेच सोने, हिरे, मादक द्रव्ये, हत्ती, दात, वन्य प्राणी, प्राचीन वस्तू अशा वस्तूंच्या अवैध व्यापारावर कारवाई करणे हा आहे. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. ऑगस्ट 2025मध्ये जागतिक सर्व्हर दिवस केव्हा साजरा करण्यात आला? ओके, तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी, 27 ऑगस्ट. तर 27 ऑगस्ट रोजी जागतिक सर्व्हर दिवस साजरा करण्यात आला. ओके, तर चला पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन. सुपर गरुडा शील्ड एक्झरसाइज 2025चे निरीक्षक देश कोणते आहेत? तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व, म्हणजेच भारत, पापुआ न्यू गिनी आणि कंबोडिया हे तीनही सुपर गरुडा शील्ड एक्झरसाइज 2025चे निरीक्षक देश आहेत. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. ऑगस्ट 2025मध्ये ओणम उत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओणम उत्सव हा
केरळचा उत्सव आहे. ओके, केरळमध्ये हा साजरा केला जातो मुख्यतः. तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी केरळ. तर बघा, ओणम हा प्रामुख्याने ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात साजरा केला जातो. साधारणतः 10 दिवसाचा हा उत्सव असतो. ओके, आणि हा सण महाबली राजा यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. एक्झरसाइज ब्राईट स्टार 2025 हा युद्ध सराव कोणत्या देशाने आयोजित केला आहे? तर बघा, हा जो युद्ध सराव आहे एक्झरसाइज ब्राईट स्टार, ओके, तर हा इजिप्त या देशाने यावर्षी साजरा केला आहे. ओके, म्हणजे यावर्षी आयोजित केला गेला आहे. ओके, इजिप्त देशाने. तर बघा, थोडीशी माहिती पाहूयात आपण याबद्दल. इजिप्त आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका द्वारा संयुक्तपणे आयोजित हा सराव आहे. ओके, युद्धाभ्यास आहे. ओके, तर बघा 2025ची ही जी यावर्षीची म्हणजे 2025ची जी आवृत्ती आहे ती 19वी होती. आणि हा व्यायाम म्हणजेच ही जी एक्झरसाईज आहे ती 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2025 या दरम्यान झाली आहे. ओके, म्हणजे होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 28 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या दरम्यान ही एक्झरसाईज होणार आहे. तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे. ऑगस्ट 2025मध्ये जैवविविधता निर्देशांक लॉन्च करणारे तामिळनाडूमधील पहिले शहर कोणते बनले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन बी चेन्नई. ओके, तर चेन्नई हे जे शहर आहे ते ऑगस्ट 2025मध्ये जैवविविधता निर्देशांक लॉन्च करणारे तामिळनाडूमधील पहिले शहर बनले आहे. तर माहिती लक्षात ठेवा, IMP प्रश्न आहे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. जागतिक जलसप्ताह 2025 कधी साजरा केला गेला? तर याचं उत्तर असेल ऑप्शन सी 24 ते 28 ऑगस्ट. ओके, तर 24 ते 28 ऑगस्ट या दरम्यान जागतिक जलसप्ताह दिन 2025 साजरा केला गेला. ओके, तर याची थीम होती वॉटर फॉर क्लायमेट ॲक्शन. ओके, थीम लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाची असते परीक्षेच्या दृष्टीने. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.